सदावर्ते हे मराठा समाजाचे द्वेषी आहेत असं विधान अजय वारसकर यांनी केलंय। सगळे सोयरेचा ड्राफ्ट मनोज जरांगेंच्या डोक्यातला असल्याचं विधानही वारसकर यांचं आहे। जरांगेंनी सांगितलेला ड्राफ्ट वाशीमध्ये स्वीकारला असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सदावर्ते यांच्याकडनं आवाहन देण्यात आलेलं आहे। 10% आरक्षण जे राज्य सरकारकडनं देण्यात आलेलं होतं त्या संदर्भात आव्हान दिलेलं आहे। नेमकं या संदर्भात काय भूमिका आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत अजय वारसकर सर, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, काय नेमकी भूमिका आहे ह्या जे आव्हान दिलं आहे त्या संदर्भात? नाही, सदावर्ते हा टोकाचा मराठा द्वेषी माणूस आहे। पहिल्यापासून त्यांना काय भानगड आहे त्यांची की ते खूपच रागराग करतात आणि नेहमी काही मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आला की ते म्हणतात मी ओपनवर अन्याय होतो। ओपनच्या लोकांनी कोणी तुम्हाला काय वकीलपत्र दिलेलं आहे का? ओपनच्या वतीने लढा, ओपनच्या वतीने लढा, कोणी दिलेलं नाही। परंतु ह्या माणसाच्या मनामध्ये खूप द्वेष आणि मत्सर मराठा समाजाचे विषय आहे आणि आम्ही सातत्याने त्या सदावर्तेंच्या विरोधात काम करत आलोय। माझे खूपसे भाषणं आहेत आणि न्यायालयीन लढाई सुद्धा त्या ठिकाणी करतो। कसं आहे, आमचा मराठा समाज फार भावनिक आहे। माझं आपल्या माध्यमातून समाजाला कळकळीचं आव्हान आहे, हा देश भावनेवर चालत नाही, हा देश राज्य भावनेवर चालत नाही, हे कायद्यावर चालतं। एवढा मोठा मराठा समाज एका बाजूला आहे, काही कुटीत समाज मराठा एका बाजूला आहे आणि एकटा तो सदावर्ते एका बाजूला आहे। त्याच्या वकिलीच्या ज्ञानावर जे काय असेल, तुटपुंज असेल, किती कमी जास्त असेल, जे काय असेल त्याच्या जोरावर हा एकटा माणूस मराठा समाजाचं आरक्षण रद्द करतो आणि त्यांनी केलेलं आहे। गायकवाड समितीचं जे मागासवर्ग आयोगाचं जे आरक्षण होतं त्याच्यात हेच पिटिशनर होते, यांनीच हरकत घेतली, यांनीच रद्द केलं। आणि तो आपण बोलत नाही तसा घटनेनं त्यांना अधिकार दिलेला आहे, परंतु ते आरक्षण रक्षण करण्यासाठी, आरक्षणाचं जे मिळालेलं आरक्षण आहे त्याचं रक्षण करण्यासाठी सुद्धा मराठा समाजाने उतरायला पाहिजे कायदेशीर लढाईत। आमची अडचण काय झाली, जेवढा पैसा आम्ही फुलाला, हाराला, जे शिबेला खर्च करतो, जेवढा दिखाव्याला खर्च करतो तेवढा आम्ही वकिलाला खर्च करत नाही ना। ही न्यायालयीन लढाई लढली गेली पाहिजे, तिथं मात्र सगळं कमी पडतात आणि बाकीच्या गोष्टीकडं लक्ष जादा होतं। त्याच्यामुळे मराठा समाजाची हानी झालेली, भावनिक मुद्द्यावर नाही, कायदेशीर मुद्द्यावर लढलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लढणार आहे, मी तर लढणारच आहे। दुसरीकडे बघायचं तर एक सगळे सोयरेचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे हे आरक्षण जे दिलेलं आहे, कशा प्रकारे बघता आहे या सगळे सोयऱ्याच्या मुद्द्याकडे आणि दिलेल्या आरक्षणाकडे? काय तुमची आता पुढं मागणी असणार आहे या संदर्भात? ही सगळे सोयरेचा जो ड्राफ्ट आहे, सगळे सोयरे ही जी संकल्पना, मूळची संकल्पना ही मनोज जरांगे यांच्या डोक्यातली। बसल्या बसल्या त्या दिवशी त्या उपोषण सोडताना त्या 4 त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या माझ्याकडे तो पेपर आहे, त्यांनी लिहून घेतला। त्याच्यामध्ये सगळे सोयऱ्यांना ज्यांना दाखले मिळाले त्यांच्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। ठीक आहे, काय हरकत नाही, चांगला विषय तो। आणि मग सगळे सोयरीची व्याख्या कशी करायची, काय कशी करायची आणि ते सगळं त्याच्या प्रक्रियेमध्ये, मसुद्याच्या प्रक्रियेमध्ये मी होतो। जसं मनोज जरांगे यांनी सांगितलं तसंच्या तसं वर्डिंग राज्य सरकारने त्या मसुद्यामध्ये घातलं। तसंच्या तसं सरकार पूर्णपणे मराठा समाजाप्रती झुकलं होतं। मी असं म्हणणार नाही जरांगे यांच्या प्रती झुकलं होतं, कारण मराठा समाजाची ताकद ही सरकारला माहिती आहे आणि सरकारने जसंच्या तसं त्यांनी सांगितलं तसंच्या तसं ड्राफ्ट केला। तोच ड्राफ्ट वाशीमध्ये स्वीकारला तर मी मागं जात नाही त्या इतिहासामध्ये, मी ते बोललेलो आहे पुष्कळ। तोच ड्राफ्ट त्यांनी स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर आम्ही गुलाल घेतला, आम्ही फटाकडे वाजवले, आम्ही नाचलो, आम्ही बॅनर लावले, आरक्षण मिळालं आणि आम्ही गावात गेलो। आरक्षणाचं 100 सगळे सोयरेच्या ड्राफ्टचं सगळं श्रेय, आलेली कल्पना सगळं जरांगे पाटलांचं आहे, दुमत नाही, 100% त्यांनीच घ्यावं, कारण त्यांच्या डोक्यातली जसं सांगितलं तसं सरकारने केलं, बरोबर। आता माझं अशी विनंती आहे की सरकारने सरकारचं काम केलंय, सगळे सोयरेचे सरकारला अजून एक विनंती आहे। मी काल जाऊन आलो, पाहिलं की एवढ्या तक्रारी आल्या, सरकार थोडं स्लो काम करते। आता सरकारने ते तात्काळ त्या हरकती तपासाव्यात आणि तो ड्राफ्ट, ती राजपत्र त्याचं अंमलात आणण्यात यावं। 16 तारीख दिली होती, 16 फेब्रुवारी किंवा त्यानंतर हे राजपत्र अंमलात येईल, अधिनियम अंमलात येईल असं सांगितलं होतं। तर माझी सरकारला विनंती आहे, तात्काळ आपण ते राजपत्र अंमलात आणावं आणि ते टिकवण्याची सगळी जबाबदारी, 100% जबाबदारी, कोर्टात टिकवण्याची जबाबदारी ही मनोज जरांगे पाटलांची आहे। त्यांनी ते सगळे सोयरेचा ड्राफ्ट हा त्यांनी कोर्टात टिकवावा, कारण त्यांनी तो अभ्यास करून, तुम्ही वाशीचं भाषण काढा, ऐका तुम्ही वाशीचं भाषण, त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी सगळे वकील बोलवतो, माझे अभ्यासक बोलवतो आणि अजूनही कुणी या, सगळेजण आपण विचार करू, अर्धवट ज्ञान लय बेकार, गैरसमज असतो वगैरे वगैरे भाषेत ते बोललेत आणि त्यांनी तो स्वीकारलेला आहे।
श्रेय त्यांनी घेतले आणि टिकवण्याची ते जबाबदारी सुद्धा 100% जरांगे पाटलांची आहे, त्यांनी ती स्वीकारावी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.